नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आहे दिनांक 5 डिसेंबर आणि लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। आज एकूण 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। मात्र एक निराशाजनक बातमी म्हणजे केवळ 50% महिलाच ह्याकरिता पात्र असणार आहे। 50% महिलांना हा योजनेचा हप्ता मिळू शकणार नाही अशी धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे। 50% महिलांना सरळ योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर करण्यात आले आहे। लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते कसं चेक करायचं हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, एकूण 3 टप्प्यांमध्ये पैशांचे वाटप करण्यात येणार आहे। आता हे 3 टप्पे कसे असणार? पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार, तसेच कोणत्या महिला ह्या लाभापासून वंचित राहणार, सगळी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करण्यापूर्वी म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 50% महिला ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे। आता अगदी 50% महिला अपात्र कशा काय ठरल्या, कोणते असे निकष आहेत ज्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले, ते सगळं काही आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, योजनेच्या लाभार्थी यादीतून महिलांना वगळले जाण्याचे 3 प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे। पहिले मुख्य कारण म्हणजे ज्या महिलांच्या घरातील किंवा कुटुंबातील एक सदस्य हा सरकारी नोकरीमध्ये असेल तर अशा सर्व महिलांना लगेचच योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलं आहे। मित्रांनो, ही माहिती अगदी व्हेरीफाईड आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये अशा महिला राहू शकत नाहीत ज्या स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकरीत असेल। मित्रांनो, 50% महिलांना अपात्र करण्यामागचा दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर वाहन आहे अशा महिला देखील ह्या योजनेकरिता अपात्र ठरतील। महिलेच्या नावावर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन असू नये हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। मित्रांनो, ह्या निकषातून ट्रॅक्टरला वगळण्यात आले आहे। म्हणजे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर मग काही हरकत नाही, पण जर तुमच्याकडे 4 व्हीलर वाहन असेल, कार असेल, जीप असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आणि मित्रांनो, शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जर महिला स्वतः किंवा कुटुंबातील एखादा सदस्य आयकरदाता आहे तर अशा कुटुंबातील महिला देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। ह्याशिवाय आणखी एक महत्त्वाचा निकष म्हणजे जर तुम्ही इतर योजनांचा लाभ घेत असाल, जसं की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,500 किंवा त्याहून अधिक रकमेची सरकारद्वारे मदत करण्यात येते, तर अशा लाभार्थी महिला देखील या योजनेकरिता पात्र नाहीत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन पाहू शकता। जो फॉर्म तुम्ही भरला त्या फॉर्मचं स्टेटस किंवा त्या ऍप्लिकेशनचं स्टेटस अप्रूव्ड आहे की रिजेक्टेड आहे हे तुम्ही लगेचच चेक करू शकता। आणि हे चेक करण्याकरिता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। अगदी घर बसल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, जर तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याचं कारण नाही। योजनेचे पुढील हप्ते मिळवण्यात तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही। तुमच्या फॉर्मची शहानिशा करण्यात आली आहे, जी माहिती तुम्ही पुरवली आहे ती खरंच आहे की नाही ह्याची खात्री सरकारद्वारे करण्यात आली आहे। तेव्हा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ताच काय तर लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते देखील तुम्हाला वेळेत मिळणार आहेत। पण मित्रांनो, ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यांच्याकरिता मात्र आता टेन्शनचा विषय झालाय। फॉर्मची जेव्हा पुनर्तपासणी करण्यात आली त्यात असे आढळले असेल की जी माहिती सदर महिलेने पुरवली आहे त्यात सत्यता आढळून आली नाही। एकतर तिचे इन्कम 2.5 लाखांच्या वर असेल किंवा तिच्या घरी 4 व्हीलर असेल किंवा ती किंवा तिच्या घरातील एखादा सदस्य हा आयकर दात्यांमध्ये येतो। मित्रांनो, अजूनही ज्या महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये टिकून आहे अशा सर्व महिला पात्र आहेत। मात्र आता अशी अपडेट पुढे आली आहे की ज्या 2,40,00,000 महिलांना आतापर्यंत योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांपैकी बहुतांश म्हणजे जवळपास 50% महिला योजनेचा यापुढील एकही रुपया मिळवू शकणार नाही। एकही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार नाही, कारण जेव्हा फॉर्मची पुनर्तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांनी खोटी माहिती पुरवल्याचे समोर आले आहे। अशा अनेक महिला आहेत ज्या श्रीमंत कुटुंबातील किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील असतील, त्यांनी देखील ह्या योजनेचा फॉर्म भरला तेव्हा त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झाला। सरकारचा हा प्रयत्न होता की जास्तीत जास्त महिलांना ह्या योजनेमध्ये योजनेच्या लाभार्थी वर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावे, ज्या कारणाने तेव्हा फॉर्मची कडक तपासणी करण्यात आली नाही। योजनेचा लाभ मिळवण्याकरिता ज्या ऍप्लिकेशन आल्या त्यांपैकी बहुतांश ऍप्लिकेशन ह्या ऍक्सेप्ट करण्यात आल्या।
मात्र मित्रांनो, आता 1,500चा हप्ता हा 2100 रुपयांचा झाला आहे, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवर चांगलाच आर्थिक भार येणार आहे। तेव्हा सरकारचा असा प्रयत्न राहणार आहे की ज्या महिला खरंच गरीब आहेत, ज्यांना खरंच गरज आहे पैशांची, केवळ त्याच महिला ह्या लाभार्थी यादीत असाव्या। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे केवळ त्याच महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये टिकून राहणार आहे ज्या सध्या केवळ लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत आहेत। इतर कोणत्याही योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव येत नाही। मित्रांनो, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारचा विजय झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये जो मोठा बदल केलाय तो म्हणजे एका कुटुंबातील केवळ 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि मित्रांनो, येणाऱ्या काळात असं देखील होऊ शकतं की एका कुटुंबातील केवळ एकच महिलेला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये स्थान टिकवता येईल। आणि म्हणूनच मी तुम्हाला मागील व्हिडिओजमध्ये तुमचं रेशन कार्ड तुमच्या नावावर सेपरेट करून घेण्याची सूचना दिली होती। ज्या महिलांनी तातडीने हे काम करून घेतले त्या अगदी सेफ आहेत। पुढे मागे योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल जरी झाले तरी अशा महिलांना पुढचा हप्ता मिळणार आहे। तेव्हा जर तुम्ही देखील एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असाल तर लगेचच हे एक महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्या। मित्रांनो, आपण व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत केवायसी करून घेतली। ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन केवायसी पूर्ण करून घेतली, बँकेतील आधार कार्डचे सीडिंग झाले, डीबीटी इनेबल झाले। आता मात्र एकच महत्त्वाचं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे। जर तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या महिला असाल तर तुमचं रेशन कार्ड सेपरेट करून घ्या। येणाऱ्या काळामध्ये याचा मोठा लाभ तुम्हाला होणार आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे आणि त्यांच्या सत्तेत येण्यामागचं मुख्य कारण आहे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींनी मतदानाद्वारे महायुती सरकारला भरभरून प्रेम दिलं। कधी नव्हे अशा मोठ्या आघाडीने महायुती आघाडीचं सरकार सत्तेत आलं। लाडकी बहीण योजना ही जरी ह्या मोठ्या विजयामागचं मुख्य कारण असलं तरी प्रचार सभेदरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, उलट योजनेचा हप्ता 1,500वरून 3,000 रुपये करू अशी ग्वाही राज्यभरातील लाडक्या बहिणींना दिली होती। महायुती सरकारच्या नेत्यांनी मग असे वक्तव्य केले की आम्ही 1,500 रुपयांचा हप्ता 2,100 रुपयांचा करणार आहोत। आणि मग स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हणाले होते की सुरुवातीला आम्ही 2,100 रुपयांचा हप्ता करणार आहोत, मात्र टप्प्याटप्प्याने ह्या योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्यात येऊन हा हप्ता 1,500वरून 2,100, नंतर 2,500 आणि मग 3,000 रुपये आम्ही करणार आहोत। म्हणजेच काय तर वर्षाकाठी 36,000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत। महायुती सरकारने योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी केल्यामुळे त्यांच्यावर जनतेने परत एकदा विश्वास दाखवलाय। पुढे देखील ते खात्रीशीर पैसे देणारच असा विश्वास तमाम लाडक्या बहिणींच्या मनात होता आणि हे सरकार पैसे देईलही। मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी की जर 1,500चा हप्ता 2,100 रुपये करण्यात आला तर तितकाच मोठा भार सरकारच्या तिजोरीवर येईल। अशात ह्या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये वाढ तर करण्यात येणार नाही, मात्र ज्या महिला ऑलरेडी ह्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यापैकी अनेकांचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जावे ह्या प्रयत्नात सरकार असणार आहे, जेणेकरून सरकारला तितका आर्थिक भार सहन करावा लागणार नाही। तसेच हा लाभ केवळ त्याच महिलांना मिळणार ज्या खरंच गरजू आहेत, गरीब आहेत, ज्यांना खरंच पैशांची गरज आहे, हलाखीच्या परिस्थितीत ते जीवन जगत आहेत। तेव्हा मित्रांनो, लाभार्थी यादीतून जास्तीत जास्त महिलांना वगळण्याची फिल्ट्रेशन प्रोसेस सरकारने सुरू केली आहे आणि हाती आलेल्या नव्या अपडेटनुसार केवळ 50%च महिला अशा राहणार आहेत ज्यांचं नाव योजनेच्या लाभार्थी यादीत टिकून राहणार आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओतील महत्त्वाची अपडेट आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत। सध्या राज्यभरातील तमाम माता भगिनी डिसेंबर महिन्याच्या 6व्या हप्त्याची वाट बघत आहेत। कालच सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं की तुर्तास 2,100 रुपयांचा हप्ता देणे महायुती सरकारला शक्य होणार नाही, त्यामुळे 1,500चाच हप्ता आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरुवातीला जमा करणार आहोत। आता महायुती सरकारने पैशांच्या वाटपाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की पैसे एकूण 3 टप्प्यामध्ये वाटले जाणार आहे। मित्रांनो, आजपासून पहिला टप्पा सुरू होणार आहे, त्यानंतर 2 दिवसांच्या गॅपने म्हणजेच 7 डिसेंबर पासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे आणि तिसरा टप्पा 10 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। या 3 टप्प्यांमध्ये राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे जे पैसे आहेत ते लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले असते जेव्हा महायुती सरकार सत्तेत आलं, मात्र शपथविधीचा सोहळा लांबणीवर गेल्या कारणाने हे पैसे देखील जमा व्हायला उशीर झाला आहे। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीच हे पैसे जमा होऊन जायला हवे होते, मात्र महायुती सरकारमधील काही कारणांमुळे खाते वाटपाबाबत झालेल्या मतभेदांमुळे लाडक्या बहिणींना ह्याचा फटका सोसावा लागला आहे।
देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत। मात्र महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गृहमंत्री पदावरून जे मतभेद निर्माण झाले त्यामुळे हा शपथविधीचा सोहळा लांबणीवर टाकला गेला। मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पदाची शपथ घेताच लाडक्या बहिणींकरिता सुद्धा आनंदाची बातमी पुढे येणार आहे आणि लगेचच त्यांच्या बँक खात्यामध्ये पुढचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, इतर अनेक चॅनल्सद्वारे तुम्हाला अशी खोटी बातमी पुरवली जात आहे की तुम्हाला एकदम 2 महिन्यांचे पैसे वर्ग केले जाणार आहे, तसेच हे पैसे 2100 अधिक 2100 असे मिळणार आहे। मात्र मित्रांनो, खरी न्यूज ही आहे की तुर्तास तरी हप्त्यात वाढ होणार नाही असे स्पष्ट वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे। त्यांनी तर हे देखील म्हटले की 2100 रुपयांचा हप्ता होण्याकरिता लाडक्या बहिणींना पुढच्या भाऊबीजेपर्यंत देखील वाट बघावी लागू शकते। तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की आता तुम्हाला केवळ एकच हप्ता मिळणार आहे। सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये केवळ डिसेंबर महिन्याचाच हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आणि मित्रांनो, हा हप्ता सध्या तरी किंवा येणाऱ्या किमान 6 महिन्यांकरिता तरी 1500 रुपयांचाच राहणार आहे। आता कोणत्या बँकेमध्ये तुमचे खाते असावे जेणेकरून कुठल्याही अडचणीशिवाय तुम्हाला योजनेचा पुढील हप्ता मिळावा? तर मित्रांनो, ह्या सगळ्या बँका चालणार आहेत ज्या बँकांना स्वतःचा स्वतंत्र असा IFSC कोड आहे। तसेच आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे ह्या बँकेमध्ये तुमचा आतापर्यंत किमान योजनेचा एक तरी हप्ता जमा झालेला असावा। जर तुम्ही योजनेचा कधीचाच फॉर्म भरलेला असेल, तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला असेल, मात्र तरी देखील तुम्हाला अजूनही 1ही रुपया मिळालेला नसेल, तर ह्याबाबत बँकेत जाऊन तुम्हाला लगेचच चौकशी करायची आहे। तुमचं DBT इनेबल आहे की नाही, आधार कार्ड सीडिंग झालं आहे की नाही, तसेच बँकेला स्वतःचा IFSC कोड आहे की नाही, या सर्व गोष्टींची चौकशी एकदा करून घ्या। आता मित्रांनो, काही अशा बँका आहेत ज्या बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही। त्या बँकांपैकी काही बँका म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच आपली पोस्टाची बँक, तसेच बंधन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IDBI बँक, इंडसइंड बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र। तर मित्रांनो, ह्या काही बँका आहेत ज्या बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याचे कसलेच कारण नाही। कुठल्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। पण मित्रांनो, अशा अनेक महिला आहेत ज्यांनी सहकारी बँकांमध्ये आपले खाते उघडले आहे, किंवा काही स्मॉल फायनान्स बँका ज्यांना स्वतःचा स्वतंत्र IFSC कोड नाही। तर अशा सर्व महिलांनी एक महत्त्वाचं काम लगेचच करून घ्यायचं आहे। ज्या बँकांना स्वतःचा IFSC कोड नाही आहे अशा बँकांमधील खाते लगेचच बंद करून एखाद्या नॅशनलाइज्ड बँकेमध्ये तुमचे खाते ओपन करून घ्या, किंवा सरळ पोस्टाच्या बँकेमध्ये खाते ओपन करून घ्या आणि KYCचा फॉर्म अप्लाय करा। तुमची KYC झाली की मग DBT इनेबल होऊन जाईल, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला कुठलीच अडचण येणार नाही। मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे। जर तुमच्या बँक खात्यामध्ये अजूनही 2500 रुपये जमा झाले नसतील, 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झाली नसेल, तर सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर हे पैसे तुम्हाला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। हा लाभ मिळवण्याकरिता कंडिशन 2च आहे। एखाद्या कुटुंबातील महिलेच्या नावावरच गॅस सिलेंडरचे कनेक्शन असावे आणि दुसरी अट म्हणजे महिलेने KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली असावी, जी केवळ गॅस एजन्सीमध्ये जाऊनच पूर्ण होऊ शकते। मित्रांनो, आता आपण त्या जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया जे पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आले आहे। ह्या जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचे पैसे मिळणार आहेत। हे जिल्हे या निकषानुसार निवडण्यात आले आहेत। ह्या जिल्ह्यांतील महिलांना सर्वात कमी योजनेचा लाभ आतापर्यंत मिळालेला आहे। या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य महिला अशा आहेत ज्यांना केवळ 1-2च हप्ते, तर काही महिला अशा देखील आहेत ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता योजनेचा मिळालेला नाहीये। 1ही रुपयाचा लाभ अशा महिलांना आतापर्यंत मिळालेला नाहीये। तर मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांची नावे म्हणजे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर। मित्रांनो, परत एकदा ह्या 10 जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवतोय। पहिला जिल्हा आहे गोंदिया, दुसरा आहे गडचिरोली, तिसरा चंद्रपूर, चौथा यवतमाळ, 5वा जिल्हा आहे नांदेड, 6वा जिल्हा लातूर, 7वा जिल्हा आहे उस्मानाबाद, 8वा जिल्हा आहे सोलापूर, 9वा जिल्हा आहे सांगली आणि 10वा जिल्हा आहे कोल्हापूर। तर मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे। ह्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 11 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे म्हणजे परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि सातारा।
तर मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या 2 टप्प्यांमध्ये एकूण 21 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याच भूलथापांना बळी पडू नका। तुम्हाला सध्या केवळ 1,500चाच हप्ता मिळणार आहे, ही महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या। जोपर्यंत सरकारद्वारे असे घोषित करण्यात येत नाही की आता आम्ही योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला आहे, तोपर्यंत हप्त्यामध्ये वाढ होणार नाही, ही बाब लक्षात घ्या। मित्रांनो, हाती आलेल्या नव्या अपडेटनुसार आता लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे। हे 3 गिफ्ट म्हणजे गरजू महिलांकरिता शिलाई मशीन, मोबाईल फोन आणि तिसरे गिफ्ट म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारी 3 गॅस सिलेंडरची सबसिडी। मित्रांनो, ह्या 3 गिफ्टसाठी लवकरच सरकारद्वारे GR काढल्या जाणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची महत्त्वाची नेक्स्ट अपडेट म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचं विधान पुन्हा एकदा केलं आहे। ते म्हणाले की मला मुलाखतीत विचारलं गेलं की 2100 रुपये कधी वाढणार। मी त्यांना म्हटलं की हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो। योजनेला सुरुवात रक्षाबंधनाला झाली, आता हप्त्यामध्ये वाढ कधी करायची हे सर्वस्वी मंत्रिमंडळावर अवलंबून आहे। पुढल्या वर्षी या हप्त्यामध्ये नक्कीच वाढ होईल इतकेच मी म्हणालो। यावरून लाडक्या बहिणींना हप्त्यात वाढीसाठी वर्षभर वाट पाहावी लागेल असे मी कधीच म्हटले नाही, पण काही लोकांनी ह्या विधानाचा विपर्यास केला। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये करण्याचे आश्वासन भाजपच्या संकल्प पत्रात आहे। पैसे वाढवले नाहीत तर मी स्वतः पत्र लिहेन। मी आग्रह करेन की हे पैसे दिले गेले पाहिजेत। हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकुल रीत सदा चले आए, प्राण जाए पर वचन न जाए, असे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटले। सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे म्हणाले की आमची मागणी आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 3000 रुपये केले पाहिजेत। तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे, आधी तरी कमी आमदार होते, आता तुमचे त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत। 3000 रुपये लाडक्या बहिणींना दिले गेले पाहिजेत। पुढची भाऊबीज वगैरे ह्या सर्व गोष्टी खोट्या होतील, ही शुद्ध फसवणूक ठरेल। लोक म्हणतील की हा निवडणुकीसाठी केलेला जुमला होता की काय। तुमच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये होते, पण आमचं मत हे आहे की 3000 रुपये दिले गेले पाहिजेत। नवे सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींच्या पैशांमध्ये वाढ केली पाहिजे। मित्रांनो, रावसाहेब दानवे यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। आणि ह्या होत्या सर्व लाडकी बहीण योजनेविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।